नमस्कार मंडळी, मी पूनम. आपल्या नवीन मिनी व्लॉगमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर हा बघा आपल्या दावणीचा बैल आहे सुंदर. एम.एच. सुंदर तुम्हाला माहीतच असेल, कारण मी याच्या अगोदर ही बऱ्याच व्हिडिओमध्ये त्याचे व्हिडिओ वगैरे पोस्ट केलेत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्यामुळे तुम्हाला माहीत असेल. तर त्याला आता शर्यतीला न्यायची तयारी सुरू होती. त्याला व्यवस्थित स्वच्छ आंघोळ वगैरे घालून घेतलेली आणि त्याची मोहरकी बदलायची चाललेली. पळता पळता त्याची मोहरकी एकदा तुटलेली होती आणि ती जराशी जुन्याच पद्धतीची होती आणि ही मोरकी त्याला चांगली दिसते म्हणून आता त्याला तयार करून घेतलं. आणि हे बघा आता आपला सुंदर छान दिसतोय, छान तयार झालाय. त्याच्या गळ्यातही असा कातडी पट्टा वगैरे घालून घेतला आणि आता त्याची जायची तयारी सुरू आहे. तसं तर दरवेळीच मैदानाला जाताना त्याला व्यवस्थित धुवून तयार केलं जातं. मला आंघोळ घातलेला व्हिडिओ करायचा होता, पण त्याला माझ्याकडून थोडंसं स्किप झालं, त्यामुळे मला जमलं नाही. तर हे बघा आता सुंदर तयार झाला जाण्यासाठी. तर आपल्या दावणीला आता 4 बैल आहेत, त्याच्यातला हा सुंदर. त्याच्यानंतर हा जो दिसतोय ना, तो आता नवीन घेतलाय, तो दुर्गा म्हणून. तो पलीकडचा राजा आणि त्याच्या पाठीमागे आहे तो छोटा सुंदर. तो या सुंदरसारखाच दिसायला आहे, त्यामुळे त्याचं नाव आता आम्ही छोटा सुंदर ठेवले. आणि आता जायची तयारी सुरू आहे. तर चला हे बघा त्याला मैदानासाठी घेऊन चाललेत. बघूयात संध्याकाळी आल्यावर काय होतंय. तसं तर मुक्या जनावरांना ना माणसापेक्षा जास्त कळतं बरं का. तर सुंदर आता मैदानाला गेलेला, संध्याकाळची वेळ झालेली. हे बघा आपल्या सुंदरनं आज करंजवडे बैलगाडा शर्यत मैदानामध्ये 2रा नंबर केलेला होता. तर त्याला घरात घेतलं, व्यवस्थित त्याचं औक्षण केलं. तसं तर ही आमच्या घरची लक्ष्मीच आहे, त्यामुळे त्याला व्यवस्थित ओवाळून औक्षण करून त्याला घरामध्ये घेतलं. बैलालाही माहिती असतं बरं का की आपला मालक आपल्यासाठी काय करतोय, त्यामुळे तसा तर सुंदर आम्हाला कधीच निराश करत नाही. एक वेळ घरात खायला कमी असेल, पण बैलांचं खाद्य कोणताच मालक कमी पडू देत नाही. संध्याकाळी त्याला थोडी सर्दी झाली होती, म्हणून म्हटलं चला घरच्या घरी थोडंसं काहीतरी इलाज करावा, म्हणून अशी धुरी देऊन घेतली त्याला. म्हटलं थोडेसे कफ वगैरे झाले असतील तर रिलीज होतील. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.